बातमी. भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये जाण्यावर आता शिक्कामोर्तब झालाय. 3 वेळा भाजप आश्वासन देऊनही उमेदवारी दिली नाही असं भास्करराव खतगावकर यांनी म्हटलंय. दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय. काँग्रेसमध्ये जाण्यावर भास्कर खतगावकर यांनी प्रतिक्रियाही दिली. तर 3 वेळा संधी नाकारून भाजपने माझ्यावर अन्याय केला असं मीनल खतगावकर म्हणतात. आमचा निर्णय घेण्याचा एकच आहे की 3 वेळा तिने आम्हाला जे आहे ते आश्वासन देऊन पाळलेलं नाही. 2019 मध्ये हिला नायगावमधून उमेदवारी देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. परत 24ला आम्हाला जे आहे ते लोकसभेचं आश्वासन दिलं होतं. परत विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलं होतं. आम्ही कार्यकर्ते आहोत. बघितले अशोक एवढी लोक सोडून का चालले हो त्यांना? काय असं घडतंय? याचं कारण असं आहे ना, तुम्हाला काँग्रेसमध्ये असताना अशोकरावला खूप काँग्रेस पक्षाने दिलं होतं ना. ते लोकांना थोडासा राग आहे की बा एवढं दिलं असताना तुम्ही का गेलात असं असू शकतं. लोकसभेची उमेदवारी नाकारल्यावर विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं होतं. अशी 3 वेळा संधी नाकारून भारतीय जनता पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. जरांगे पाटलांकडे तुम्ही गेला होता. आता जर जरांगे पाटलांनी ऑफर दिली तर ती स्वीकारणार की काँग्रेसची स्वीकारणार? आदरणीय दादा जी भूमिका घेतील ती आमची शेवटची अंतिम भूमिका आहे.